मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ आता 30 मिनिटांनी कमी करण्यासाठी मार्गावर आता मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक बांधण्यात आलेली आहे। मात्र आजच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या दरम्यान महामार्गावरील प्रवाशांना मात्र कित्येक तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिसिंग लिंकचं उद्घाटन करून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला खरा, मात्र मुंबई पुणेचा हा प्रवास वाहतूक कोंडी मुक्त, जलद आणि इतर किफायतशीर प्रवासासाठी व्हावा यासाठी हा प्रकल्प जो आहे तो फायदेशीर ठरणार जरी असला तरी सुद्धा यामुळे प्रवाशांना बऱ्याच काळ नकोसं वाटलं। पाहूयात रिपोर्ट। शुक्रवार 1 मे पासून सरग आलेल्या सुट्ट्या, शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या यामुळे गावाला निघालेले अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले। खासदार सुप्रिया सुळे यांनाही मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। मी किती तास अडकलाय? मी 2 तास अडकले, कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे अडकले। महाराष्ट्र दिवस स्पेशल, जय महाराष्ट्र। कितना टाइम? 2 तास वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांनी व्हिडिओद्वारे महामार्गावरील परिस्थिती दाखवून दिली। त्यांचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय। नमस्कार, गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। हो, कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले। दिवस स्पेशल, जय महाराष्ट्र। कितना टाइम? किती वेळ अडकलाय? 7 वाजता निघालो तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं। 19.8 किलोमीटर लांबीच्या घाटातील द्रुतगती मार्गाला पर्याय म्हणून 13 किलोमीटरचा मिसिंग लिंक बांधण्यात आला आहे। त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबई पुणे महामार्गावर मोठी तयारी करण्यात आली। त्यातच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी या मार्गाने थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्यटक सकाळपासून महामार्गावर आले होते। यामुळे पहाटेपासूनच या महामार्गावर अभूतपूर्व कोंडी पाहायला मिळाली। महाराष्ट्र दिन, कामगार दिनाची सुट्टी आणि त्यात विकेंड जोडून आल्यामुळे सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जामचं चित्र दिसून येत आहे। मी सध्या आहे खालापूर टोल नाक्याजवळच्या फुटबॉल जवळ। आपण जर पाहिलं तरी समोरून मुंबईकडून येणारी वाहतूक आहे। गाड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसते। बाजूला फुटबॉल जो आहे या ठिकाणी देखील बरीचशी वाहनं जी आहेत ती थांबून आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं पुण्याकडे जाणारा हा रस्ता, आपण लांबवर जर नजर टाकली तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झालेलं पूर्णपणे दिसून येत आहे। समोर कॅमेरामॅनला मी विनंती करेन झूम करून आपण जर पाहिलं तर आपण ती परिस्थिती म्हणजे लक्षात येऊ शकते की शेकडो वाहनं जी आहेत ती संत गतीनं सध्या पुण्याकडे मार्गस्थ होत आहेत। शुक्रवार ते रविवार मुंबई पुणे महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहनं धावत असतात। याची प्रशासनाला कल्पना असतानाही आजचाच दिवस लोकार्पणासाठी निवडल्यामुळे अनेक प्रवाशांनी कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। दुसऱ्या बाजूला प्रशासनाला मात्र वाहनाची गर्दी हाताळण्यात मोठी धडपड करावी लागली। कडक उन्हात तासनतास एकाच जागी वाहतूक कोंडीत अडकलेल्या काही वाहनांमध्ये बिघाड झाल्यामुळे ती बाजूला करण्यात आली। कोंडीचा त्रास, त्यातच वाहनं बिघडल्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला। ज्या गोष्टीसाठी हा मिसिंग लिंक तयार करण्यात आला, जो काही ट्रॅफिक जामचा मोठा प्रॉब्लेम या खोपोली ते खंडाळा दरम्यान होत होता, यावरती मार्ग काढण्यासाठी जो मिसिंग लिंक तयार केलाय त्याच्या उद्घाटनाच्या दिवशीच आपल्याला दिसतंय की पुणे लेनवरती प्रचंड अशी ट्रॅफिक झाली। आपण पाहू शकताय की माझ्या मागे की ही जी आहे ही पुणा लेन आहे। मुंबईकडून पुण्याकडे जाण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आज नागरिक बाहेर पडलेले दिसत आहेत। 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे सकाळपासूनच प्रचंड अशी ट्रॅफिक जाम लागलेली आहे। अगदी अमृतांजन ब्रिज ते फूड मॉल म्हणजे हा जो काही 12 ते 13 किलोमीटरचा मार्ग आहे, या मार्गावरती अगदी धीम्या गतीने, संत गतीने 5-5 लेनमध्ये वाहनं जाताना दिसत आहेत। घाटात अडकलेल्या प्रवासामधील प्रवाशांचे पाण्या वाचून हाल झालेले पाहायला मिळाले। अनेक जण कुटुंबासह प्रवास करत असल्यामुळे त्यांच्याकडील पाण्याच्या बाटल्या देखील संपल्या। ऐन उन्हाळ्यात पाणी न मिळाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। पर्यायी रस्ता म्हणून खोपोली बाजारपेठेतला रस्ता, हा जुना खंडाळा घाट, हा रस्ता सर्व वाहन चालकांनी वापरण्यात आलेला आहे। त्यामुळे ही जी ट्रॅफिक आहे ही एवढी प्रचंड ट्रॅफिक निर्माण झालेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हीच परिस्थिती आहे। लांबच लांब रांगा 5-5 किलोमीटरपर्यंत लागलेल्या आहेत। आणि या ट्रॅफिकमुळे आमच्या खोपोलीकरांना, सर्वसामान्य जनतेला या ट्रॅफिकला आम्हाला सामोरे जावं लागतंय। या ट्रॅफिकमुळे खूपच अतोनात हाल सहन करावे लागले। एकतर महिला, वृद्ध
आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने पिण्याचं पाणी किंवा प्रसाधनाची साधनं ही आपल्या हायवेवर कुठेही नाही आहेत. इवन एक्सप्रेसवे किंवा जुना मुंबई पुणे हायवे इथे सुद्धा प्रसाधनाची साधनं नाही आहेत. त्यामुळं महिलांना विशेषतः ह्या गोष्टीचा जास्त त्रास होतो. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माफी देखील मागावी लागली. तसंच फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना मिसिंग लिंकच्या कामावरून टोला लगवताना त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला असं जाहीर सभेत सांगण्याची वेळ आली. खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला. बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले. आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही. तर महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून उतरताच घेतलेली पाहायला मिळाली. शिंदे यांनी त्वरित, मी स्वतः पाहिलंय, खूप वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे कोणाकडूनही टोल घेऊ नका, सरळ गाड्या सोडा, टोल नाक्यावर पोलीस उभे करून त्यांच्या देखरेखीखाली गाड्या सोडा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना आणि प्रशासनाला दिलेले पाहायला मिळाले. इन्स्ट्रक्शन द्या की टोल पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये. तुम्ही आपले पोलीस उभे करा. फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे का. नंतर तर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत इथून सोडू द्या. मिसिंग लिंकचं नाव आता कनेक्टिंग लिंक झालंय. पण या नव्या प्रकल्पामुळे खरंच मुंबई पुणेची वाहतूक गतिमान होऊ दे हीच अपेक्षा प्रवासी व्यक्त करतायत. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, लोणावळा.